आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांच्या, शरद पवारांच्या, राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंना फोन गेलेला आहे। काकडेंना आपली बाजू पटवून दिल्याचा जगतापांचा दावा आहे। निवडणुकीनंतर अजित पवार भाजपची युती करतील असाही जगतापांचा दावा आहे आणि त्यामुळे अजित पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नेमका काय सूर आहे, कसे प्रयत्न केले जातात एकत्र येण्यासाठी? आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका तर ऐकली। ते ही निवडणूक स्वतंत्रपणे किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यासाठी इच्छुक आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता मित्र पक्षाची गरज आहे, कारण राज्यात जरी भारतीय जनता पक्षासोबत ते सत्तेमध्ये असले तरी पुण्यात भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे। भाजपच्या नेत्यांनी तसं स्पष्ट केलंय। अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला महाविकास आघाडी, दुसऱ्या बाजूला भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाची यामुळे कोंडी होऊ शकते। स्वतंत्रपणे लढायला लागल्यास अजित पवारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठीच त्यांनी अंकुश काकडेंना फोन देखील केलेला होता। मात्र प्रशांत जगताप हे अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यांनी दावा केलाय की शरद पवारांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय। माधवी, नक्कीच, आणि त्यामुळे पुण्यामधलं हे राजकीय समीकरण येत्या महापालिका निवडणुकीमध्ये कसं दिसणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, या संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।